आपल्या मुख्यमंत्री पदाला किंवा नेते पदाला आव्हान कोण देऊ शकतं? सुधीर मुनगंटीवार तर खड्यासारखे बाजूला जिथे केले गेले. आता मग प्रश्न आहे तो एकनाथ शिंदेचा. मग देवेंद्र फडणवीस यांनी दीर्घकालीन राजकारणासाठी एक डाव आखलेला आहे. जसं एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे जे 14 आमदार फोडू इच्छितात त्याच्यामध्ये खोडा घालायचं ठरवलेलं आहे. सचिन अहिर यांचा पक्षप्रवेश नाही तर त्यांचा डायरेक्ट विधान परिषदेचे उपसभापती म्हणून शपथविधी जरूर झाला. मात्र आता जर विधानसभेचे आमदार जे निवडून आलेले आहेत मशाल चिन्हावर ते जर एकनाथ शिंदे यांच्याकडे आले तर आपल्या 100% भारतीय जनता पार्टीच्या धोरणाचं काय आणि आपल्या नेतृत्वाखालीच 2029 मध्ये विधानसभा, लोकसभा, त्यानंतर होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था सगळ्या निवडणुका लढवायच्या आहेत. अशा वेळेला सीट शेअरिंग मध्ये जे मुळातच एकनाथ शिंदे हार्ड बार्गेनर आहेत, मग आपलं काय होणार? आणि दुसरीकडे ही कुबडी फेकून द्यायची असं जरी ठरलेलं असलं तरी अमित शहाची दिल्लीमधील गरज म्हणून आपण एकनाथ शिंदे यांना अजून किती मजबूत होऊ द्यायचंय हा प्रश्न आहे. देवेंद्र फडणवीस नेमकं काय करू शकतात आणि एकनाथ शिंदे हे कसे त्यांना शह देत देत शहांची मर्जी कशी राखू शकतात या संबंधी आपण थेट विश्लेषण करतोय. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. एक तटस्थ भूमिकेतून सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत असतो. हे बघा, सचिन अहिर जे नुकतेच फुटलेले आणि एकदम दादागिरीची भाषा करणारे खासदार संजय दिना पाटील यांचे खास दोस्त सचिन अहिर कसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हे दोघेही एकेकाळ एकत्र होते. आणि मग मुंबईचं राजकारण कामगारांच्या अवतीभोवती कसं फिरतं ह्या सचिन अहिर आणि संजय दिना पाटील या दोघांनाही चांगलं माहिती आहे. संजय दिना पाटील यांचे वडील तर मोठे कामगार नेते होते आणि त्यांनी तो काळ अतिशय गाजवलेला. आणि कशा प्रकारे गाजवलेला आहे हे संजय दिना पाटील यांनी 5 लोकांचा कसा खात्मा केला आम्ही अंगावर आलेला आहे वगैरे वगैरे ते सगळं सांगितलेलं आहे. मग ज्या वेळेला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे प्रवक्ते आणि मुलूक मैदानी तोफ सौ दाऊद एक राऊत यांनी ज्या वेळेला संजय दिना पाटील यांना घेरलं त्यावेळेला त्यांनी ठरवलं की आता सचिन अहिर यांना ताबडतोब उचललं पाहिजेत म्हणजे शिवसेनेमध्ये आणण्यासाठी. आणि त्यांनी ती शिष्टाई केली, ती यशस्वी झाली सुद्धा. आता गुलाबराव पाटील, संजय शिरसाट, तुमाने हे वेगवेगळे जे म्हणजे मंत्री असतील किंवा आमदार असतील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे हे सांगत आहेत आम्ही 12 आमदार फोडणार, आम्ही 15 फोडणार, आम्ही 14 फोडणार. आणि मग जे एकूण 20च आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आमदार त्यांच्यामध्ये 2/3 म्हटलं तर ते तेवढे आमदार लागणार आहेत. आणि मुख्य म्हणजे काय की सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल प्रलंबित आहे म्हणजे तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, ते सगळं जसं ठेवण्यात आलेलं आहे आणि ते सगळं कसं मॅनेज करण्यात आलेलं आहे, तो निकाल लागण्याच्या पूर्वी आपल्याला आपल्या आमदारांची संख्या, आपल्या खासदारांची संख्या वाढवली पाहिजे. आणि आयती संधी मिळाली ती अमित शहा यांच्यामुळे. आता मिशन 360 संसदेमध्ये कसं करायचं आहे त्याचा एक भाग म्हणून एकनाथ शिंदे यांनी जे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जे 6 खासदार आणलेले आहेत त्यांचाही उपयोग होणार आहे. मग त्या दृष्टीने एकनाथ शिंदे यांना बळ दिलं पाहिजे. बरं, एकनाथ शिंदे जसं दिल्ली दरबारी आपलं वजन वाढवतील म्हणजे 7 अधिक 6 13 खासदार त्यांचे झालेले आहेत. त्याप्रमाणे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एकूण 57 आमदार आहेत शिवसेनेचे आणि त्याच्यामध्ये ही जर 12-14ची भर पडली आणि एकनाथ शिंदे जर मजबूत झाले तर मग काय होईल? तर मग जसं ऑपरेशन देवेंद्र, मग देवेंद्र फडणवीस यांच्या समोर मोठं आव्हान उभं ठाकणार की मुख्यमंत्री होण्याची जी ईर्ष्या, महत्वाकांक्षा, ध्येय
कॉमन मॅन वगैरे एकनाथ शिंदे यांच्या मनामध्ये जे आहे ते त्याच्या संबंधी त्यांना बरंच काही करतात. आज भारतीय जनता पार्टीचे आमदार महाराष्ट्रामध्ये 137 आहेत. पुन्हा हे जर 60, 70, 80 पर्यंत गेले एकनाथ शिंदे आणि पुन्हा जर सीट शेअरिंगचा असा प्रश्न आला तर आपल्या याच्यामध्ये आपल्याला पाणी सोडावं लागणार आहे. आणि शिंदे तर काही सोडणार नाही, कारण अमित शहाचा त्यांना आशीर्वाद असणार आहे. अशा वेळेला आपण करायचं काय? त्यासाठी एकनाथ शिंदे महायुतीमध्ये 2029 मध्ये नकोच, हवे असतील म्हणजे नकोच. त्या दृष्टीने जर आपल्याला राजकारण करायचं असेल तर उद्धव बाळासाहेब ठाकरे आपल्याला विमानात भेटो, लिफ्टमध्ये भेटो, किंवा विधिमंडळाच्या केबिनमध्ये भेटो, किंवा कुठेही भेटो. जर आपण स्माईल केलं तर काय हरकत? आता त्या स्माईलमध्ये पडद्याच्या आड जे काही घडतं आहे ते काही आपल्याला ताबडतोब कळणार नाही, आणि तात्पुरत्या 5-10 मिनिटाच्या भेटीमध्ये असं काही ठरत नसतं. हे जरी सत्य असतं तरी राजकारणाच्या काळ्या पडदा आड जो काही जुगार खेळला जातो आणि त्याच्यामध्ये जे मध्यस्थ असतात ते निरोप व्यवस्थित चालू असतात. आता कुणाचे सीडीआर तपासले जाणार नाही, मग कुणाच्या फोनवरून बोलायचं, काय करायचं वगैरे ते सगळं चालू असतं. ज्याच्या मधला किती टक्के भाग सर्वसामान्य नागरिकांना समजतो? फार तर फार 10-20%. बाकी 80% जे आहे म्हणजे दिवसभर एकमेकाच्या आई बहिणीच्या नावाने शिमगा करणारे रात्री मात्र कॉकटेल पार्टी करतात असं बोललं जातं, आणि त्याच्यामध्ये प्रचंड असा तथ्यांश आहे, हे लक्षात घ्या. मग हे सगळं करायचंय त्यासाठी आता नगर विकास खातं जे आहे एकनाथ शिंदे यांच्याकडे, त्यांनी पहिल्यांदा काय केलं? ओम राजे निंबाळकर येणार की जाणार कुंभणावर होते. कधी उद्धव ठाकरेंशी बोलतात, कधी वरुण देसाईंशी बोलतात, कधी कैलास पाटलाशी बोलतात. या दोन्ही आमदारांशी नेमकं काही सांगत नाही, मनातलं काही बोलत नाही. हळवे झालेले आहेत पवनराजे खून खटल्याचा निकाल ऐकून. काय करायचंय अशा परिस्थितीमध्ये? त्यांना निधीच पाहिजे ना, तर मग हा निधी, मग नगरविकास खात्याने काय केलं? धाराशिव नगर परिषदेला 18 कोटी रुपयांचा निधी दिला, ते पत्र मंजूर केलं आणि ताबडतोब जी आर सुद्धा काढला. मग अशा प्रकारे एकनाथ शिंदे जर निधी वाटप करत बसले परस्पर, तर आपलं काय? आपण मुख्यमंत्री आहोत. मग राज्याच्या तिजोरीचा, एक तर अर्थ खात्याचा सगळा भार आपण उचललेला आहे. काय करायचंय कसं? आणि एकनाथ शिंदे यांच्या सगळ्या पद्धतीचे अधिकार, निधी वाटपाचे असतील, फंड मॅनेजमेंट असेल, या सगळ्या गोष्टींचे अधिकार हे त्यांच्याकडे गोठले जाऊ नयेत. आपला अंकुश राहायलाच पाहिजे, या दृष्टीने देवेंद्र फडणवीस सुरुवातीपासून प्रयत्न करत. मग ह्या आमदार, मग आता मुंबईमधले 10 आमदार आहेत, मुंबईचं राजकारण त्यांना माहिती आहे. आणि मग ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ आहेत, मातोश्रीशी एकनिष्ठ आहेत. 4-2 आमदार सोडले तर बाकीचे फुटू शकतात. आणि ज्या अर्थी एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेचे सगळे शिलेदार अगदी खात्रीने सांगायला लागलेले, स्वतः एकनाथ शिंदे म्हणतात ये तो फिर ट्रेलर आहे, ट्रेलर आहे, असं करते एका मागोमाग एक एक असे धक्के द्यायला लागलेले. आणि मग ते धक्के सहन करण्याची शक्ती उद्धव ठाकरेंना मिळावी म्हणून देवेंद्र फडणवीस जरा जे काही धोरण अवलंबत आहेत ते फार विचार करायला लावणार आहे. आणि ते सध्या चालू आहे. आणि त्या अर्थाने कूटनीती जी काय देवेंद्र फडणवीसांची, ती लक्षात घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. आणि एक अमित शहा यांचे आशीर्वाद त्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत, हे एकनाथ शिंदे यांना चांगलं माहिती आहे. तुम्हाला काय वाटतं? तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.